छगन भुजबळ तुला यावेळी आमदार होऊच देणार नाही. मराठा समाजाचं आरक्षण आतापर्यंत तुम्ही मिळून खाल्लं, पण यावेळी मराठा समाज जागृत झालाय. तो त्याच्या हक्काचं आरक्षण मिळवूनच राहणार. तो आमदार कसा होतो ते आता मराठा समाज बघेल. मनोज जरांगे यांनी दिलेला हा धमकीवजा इशारा येवल्याचं राजकीय गणित बिघडवेल का, हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. पण येवल्याचे नेमके राजकीय गणित काय आहे? राजकीय समीकरण मांडत असताना कुठल्या कुठल्या मुद्द्यांचा इथे विचार केला जातो आणि इथे कुठल्या समाजाची लोकसंख्या किती आहे, आणि खरं छगन भुजबळ यांचा पराभव करणं जरांगे यांना शक्य आहे का, हे बघूया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं. नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. येवला म्हटलं की डोळ्यासमोर येते पैठणी. पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या या मतदारसंघात माळी, वेणकरी, मराठा, वंजारी या समाजाचं प्राबल्य दिसून येतं. त्यासोबतच कांद्याची मोठी बाजारपेठ असलेलं लासलगाव, पाटोदा आणि येवला ही महत्त्वाची शहरं सुद्धा याच मतदारसंघात येतात. त्यामुळे आता हातमागाच्या सोबतच शेतकऱ्यांचं देखील प्राबल्य जास्त आहे. 2008 मध्ये केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार येवला मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड तालुक्यातील लासलगाव आणि देवगाव या महसूल मंडळांचा समावेश होतो. सध्या तरी या सगळ्याच महसूल मंडळांवरती छगन भुजबळ यांचं वर्चस्व आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा राजकारणातील प्रवास जरी मुंबईपासून सुरू झालेला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ती येवला मतदारसंघात राजकीयदृष्ट्या स्थिर झाली. या मतदारसंघावर छगन भुजबळ यांचं वर्चस्व राहिलंय. एकेकाळी येवला हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. नंतर तिथे शिवसेनेचंही वर्चस्व प्रस्थापित झालं. पण 2004 मध्ये छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आणि येवला हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख निर्माण झाली. आता भुजबळांकडे मंत्रिपद, निधी, अजितदादा आणि घड्याळाचं चिन्ह सुद्धा आहे. तरी सुद्धा येवला मतदारसंघ त्यांच्यासाठी विविध कारणांमुळे आव्हानात्मक असणार आहे. मराठा आरक्षण, कांदा प्रश्न आणि महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांचा विरोध ही काही आव्हानं त्यांच्यासमोर आहेत. पण या सर्व आव्हानांना मात देण्यासाठी छगन भुजबळ तितकेच प्रभावी ठरू शकतील का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. छगन भुजबळ यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यात 1,28,000 मराठा समाज आहे. तर मराठा आरक्षण समर्थकांच्या मते येवल्यात 1,25,000 एवढी मराठा समाजाची लोकसंख्या आहे. भुजबळ समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यात 1,02,000 ओबीसी, तर मराठा आरक्षण समर्थकांच्या दाव्यानुसार 80,000 एवढी ओबीसींची संख्या आहे. भुजबळ समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यात 43,000 SC ST आहेत, तर मराठा आरक्षण समर्थकांच्या दाव्यानुसार 50,000 SC आणि ST आहेत. भुजबळ यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार मतदारसंघात 11,000 इतर वर्गातील लोक आहेत, तर मराठा आरक्षण समर्थकांच्या दाव्यानुसार मतदारसंघात 22,000 इतर मतदार आहेत. पण आता जाणून घेऊया सरकारची अधिकृत असणारी 2011च्या जनगणनेनुसार येवला मतदारसंघाचं राजकीय गणित काय. तर इथे मराठा समाज आहे 1,25,000, ओबीसी आहे 1,20,000, SC आणि ST 45,000, मुस्लिम 35,000 आणि इतर 10,000. आता या आकडेवारीनुसार मराठा समाजाचं प्राबल्य या मतदारसंघात दिसतं. आता हे सर्वच मराठा मतदार मनोज जरांगे यांच्या पाठीमागे नाही आहेत, कारण मराठा समाजाचे नेते सर्वच पक्षात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांचे विचार वेगळे असू शकतात. त्यामुळे ते पूर्णपणे जरांगे यांच्या सोबतही नाही आहेत आणि पूर्णपणे भुजबळ यांच्या विरोधातही नाही आहेत. पण त्यांची भूमिका मात्र काय असेल त्यावरून विधानसभेचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. भुजबळ यांना राष्ट्रवादी पक्षातर्फे कायमच मोलाची पदं देण्यात आली आहेत, तरी त्यांची खतखत कायम होते. शिवसेनेमधून फुटल्यानंतर त्यांनी स्वतःला देश पातळीवर आणलं. सकल ओबीसी समाजातर्फे विविध आंदोलनात त्यांचं नाव दिल्लीपर्यंत गेलं. पण शरद पवार यांनी त्यांना पुन्हा महाराष्ट्रात मर्यादित केलं. त्यांचं नेतृत्व हे महाराष्ट्रापुरतं सीमित ठेवण्यात शरद पवार यांना यश आलं. याचा फायदा राष्ट्रवादीला ओबीसी मतदान हे एकट्ठा करण्यासाठी झाला. पण छगन भुजबळ यांची खतखत मात्र अस्पष्टच राहिली. ज्यावेळी अजित पवार फुटून बाहेर पडले त्यावेळी त्यांची खतखत बाहेर पडली. त्यांनी शरद पवार यांना सोडचिठ्ठी दिली. त्यावेळी दुखावलेल्या शरद पवारांनी सुद्धा आपली पहिली जाहीर सभा याच येवल्यामध्ये घेतली. इकडे मराठा आरक्षणाच्या विषयावरून मनोज जरांगे पाटील हे वारंवार छगन भुजबळ यांना लक्ष्य करत आहेत. मराठा समाज उघडपणे जरांगेंना साथ देतो.
येवल्यातील अल्पसंख्याक समाजाने नेहमीच भुजबळांना साथ दिली, पण भुजबळ सध्या भाजपसोबत असलेल्या अजितदादांसोबत असल्याने हा समाज त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे. भाजपचं असलेलं टोकाचं हिंदुत्व हे अल्पसंख्याक समाजाला धोक्याची घंटा वाटतं, पण राष्ट्रवादीचं असलेलं पुरोगामित्व अल्पसंख्याक समाजासाठी फायद्याचं ठरतं. आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेले निर्णय हे भाजपापासून अल्पसंख्याक समाजाला दूर नेण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. राज्यात मराठा ओबीसीमध्ये आरक्षणावरून मोठा वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप नाशिकमध्ये करण्यात आला. त्यात त्यांनी भुजबळांना येवल्यात पाडण्याचं थेट आव्हान केलं. त्यांच्यावर एकेरी भाषेत टीका सुद्धा केली. त्यामुळे ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाची सहानुभूती आणि पाठिंबा त्यांना मिळायला मदत झाली. जरांगे यांचे राजकीय समीकरण येवल्यामध्ये कच्चे असले तरीही त्यांचा मतदारांवरती एवढा प्रभाव पडलेला दिसत नाही. येवल्यामध्ये मागच्या काळात पेटलेला कांदा प्रश्न सुद्धा लक्षात द्यावा लागेल. येवल्यातील कांदा उत्पादकांचा प्रश्न छगन भुजबळांना सोडवता आला नाही. निर्यात बंदी, निर्यात शुल्क या संदर्भातील केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. त्याची झळ लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार आरती पवार यांना बसला. तीच झळ छगन भुजबळ यांना यावेळी बसू शकते असं बोलल्या जातं. पण भुजबळ यांनी राज्य सरकारतर्फे कांदा प्रश्नात होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांना भरघोस मदत देऊन हा प्रश्न दाबण्याचा प्रयत्न काही टक्क्यांमध्ये तरी यशस्वी करून दाखवलाय. मराठा आरक्षण, कांदा उत्पादकांची नाराजी, अल्पसंख्याक समाजाची भाजपविषयी असलेली नाराजी, पाणी समस्या, शहरातील अतिक्रमणांकडे होणारं दुर्लक्ष, नाट्यगृहाची दुरावस्था या छगन भुजबळ यांच्या विरोधात जाणाऱ्या काही बाबी आहेत. त्यावरती त्यांनी वेळोवेळी मतदारांना आव्हान करून प्रश्न सोडवण्यावरती आतापर्यंत भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण हे प्रश्न कितपत सुटतील हे मात्र गुलदस्त्यात आहे. सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला आनंद नाही झाला? मला पीसीओडीचा त्रास आहे. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं एवढं सिरियस नाहीये ते. एक काम कर, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ देऊ नका. निफाड तालुक्यात झालेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांचं स्वागत भाजप जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांनी केलं होतं. अमृता पवार सक्रिय राजकारणात असल्या तरीही भाजपतर्फे त्यांना डावलल्या गेल्याची खंत त्यांच्या मनामध्ये होती. म्हणूनच त्यांनी उघडपणे भुजबळांविरोधात उमेदवारीची मागणी केली. याशिवाय माणिकराव शिंदे यांनी सुद्धा दावेदारी कायम ठेवली होती. तर ठाकरे गटाकडून आमदार दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे हे सुद्धा इच्छुक उमेदवारांच्या रांगेत आहेत. शरद पवार यांनी आपली तुतारी माणिकराव शिंदे यांच्या हाती देऊन त्यांना उमेदवार घोषित केले. शिंदे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं. विविध घटकातील मतदार त्यात सहभागी झाले होते. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संपर्क नेते जयंत दिंडे, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार मारोतराव पवार, विठ्ठल शेलार, शिवा सुराशे, सोनिया होळकर, योगेश सोनवणे, सुभाष निकम आदींसह महायुतीचे विविध पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिंदे यांनी सभेला संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले की येवला मतदारसंघातील निवडणूक जातीपातीची किंवा जातीवादाची नाही. या निवडणुकीत शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आणि महायुतीत काय चालू आहे हे बघून आलं असं सांगून हसवणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांचा हिशोब घेण्याची निवडणूक आहे. पण त्यांच्या या भाषणातून जरांगे यांचा त्यांना पाठिंबा असेल असं वाटत नाही. कारण जर मराठा समाजाकडून त्यांना पाठिंबा असता तर भाषणाची लकब वेगळी असली असती. मनोज जरांगे यांनी सुद्धा अजून तिथून उमेदवार घोषित केलेला नाही. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, तरी जरांगे यांनी तिथून उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे त्यांचा पाठिंबा माणिकराव शिंदे यांनाच असेल हे स्पष्ट आहे. आता या इच्छुकांपैकी एकालाही महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी देण्यात आलेली असली तरी इतर उमेदवारांना बंडखोरीचा पर्याय उपलब्ध आहे. त्यातच मनोज जरांगे कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देतात आणि कुठल्या उमेदवाराचं नाव समोर आणतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. कदाचित यावेळी भुजबळ यांच्या समोरचे प्रश्न जास्त असल्यामुळे पराभवाच्या छायेत सुद्धा ते जाऊ शकतात. पण त्यांचा आत्तापर्यंतचा राजकारणाचा अनुभव पाहता ते या सर्व प्रश्नांना मात देऊन आपला गड कायम राखण्यात यशस्वी होतील का हे येणाऱ्या काळात कळेलच. पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य पे सफाई.